जेव्हापासून तो आला होता तेव्हापासून फक्त रडत होता. त्याच्यासमोर पत्रकारांची फौज उभी होती. सगळे त्याला एकानंतर एक प्रश्न विचारत होते. त्याच्यावर प्रश्नांचा भडीमार करत होते. पण काय बोलावं, काय उत्तर द्यावं हेच त्याला समजत नव्हतं. त्याच्या अश्रूंचा बांध तुटला होता आणि त्याला सावरायला तिथे कोणीही नव्हतं. जी त्याच्या आयुष्यभराची जोडीदार होती, जिने त्याला आयुष्यभर साथ देण्याचं वचन दिलं होतं, ती आता त्याच्याबरोबर नव्हती. आणि हे डोंगरा एवढं दुःख तो कसं बसं पचवत होता. शांत होता, पण आज मात्र त्याच्या अश्रूंचा बांध पूर्णपणे तुटला होता. कारण ती खूप वाईट वागली होती. तिने त्याच्याबरोबर खूप चुकीचं केलं होतं. तेवढ्यात एक पत्रकार म्हणतो, अहो बस करा तुमचं रडणं. बाकीच्या वेळेस तर तुम्ही भडाभडा बोलत असतात. मग आज काय झालं? का नुसते रडतायत? आम्हालाही दुसरी कामं आहेत. या पत्रकारांचं हे वाक्य तसं तर संवेदनहीन होतं, परंतु त्यांचेही कामं होतं ना बातमी देण्याचं. आणि मागील 2 दिवसांपासून प्रशांत सगळीकडे इंटरव्ह्यू देत होता. प्रत्येकाला आपली दुःखभरी कहाणी सांगत होता. पण आज मात्र त्याच्या तोंडातून एक शब्दही फुटत नव्हता. दुसरा पत्रकार म्हणतो, हो बरोबर बोलतायत तुम्ही. तुम्हीच आम्हाला आज बोलवलंय ना की आज खूप महत्त्वाची गोष्ट घडणार आहे. काय झालं ते सांगा आम्हाला. प्रशांत कसंबसं स्वतःचं रडू आवरतो आणि म्हणतो, ज्या दिवशी मी ही बातमी सर्वांना सांगितली होती तेव्हा तिने मला फोन केला आणि म्हणाली, मला तुझ्याशी बोलायचंय. मला वाटलं की ती माझी माफी मागेल, माझ्याबरोबर पुन्हा जुळवून घेईल. म्हणून आज मी तुम्हाला सर्वांना इथे बोलावलं होतं. परंतु आज ती मला भेटली आणि तिने मला आयुष्यातलं सर्वात मोठं दुःख दिलं. पत्रकार विचारतात, असं काय बोलल्या राखी मॅडम तुम्हाला? प्रशांत सांगतो, ती मला म्हणाली, तुला काय करायचं ते कर, परंतु मी एक स्वतंत्र व्यक्ती आहे, सज्ञान आहे. मी माझा निर्णय स्वतः घेऊ शकते आणि मला तुझ्याबरोबर नाही राहायचं. तुझ्याबरोबर संसार नाही करायचा. मला कोणी नाही रोखू शकत. तुला काय करायचं ते कर. काय कोणाला इंटरव्ह्यू द्यायचे असतील, मुलाखती द्यायच्या असतील, माझ्यावर खोटे आरोप करायचे असतील ते कर, पण मी मागे हटणार नाही. माझा निर्णय झालाय. प्रशांत जे काही बोलत होता ते सगळं लाईव्ह टेलिकास्ट होत होतं. संपूर्ण देश हे पाहत होता. मागील 2 दिवसात प्रशांत एक मोठा स्टार बनला होता. सगळीकडे त्याचीच चर्चा होती, कारण प्रकरणही तसंच होतं. ही गोष्ट सुरू होते जवळपास 3 वर्षांपूर्वी, जेव्हा प्रशांत आणि राखी या दोघांचं लग्न झालं होतं. प्रशांत हा शहरात एका खाजगी कंपनीमध्ये पिऊनचं काम करायचा. 3 वर्षापूर्वी दिवाळीनिमित्त जेव्हा तो गावी गेला होता तेव्हा प्रशांतच्या मावशीने राखीचं स्थळ त्याच्यासाठी आणलं. प्रशांतला लग्न करायचं होतं. शहरात रोज बाहेर जेवण्यापेक्षा तेवढीच घरी खाण्यापिण्याची सोय होईल या विचाराने तो लग्नासाठी मुलगी पाहतच होता. आणि राखीलाही पाहताच तो तिच्या प्रेमात पडला, कारण राखी दिसायला तेवढी सुंदरच होती. नुकतीच 12वी पास केलेली राखी साडीमध्ये खूप छान दिसत होती. प्रशांत राखीच्या मामाला विचारतो, ही तर वयाने खूप लहान दिसते आणि आत्ताच तर 12वी पास झाली आहे ना, मग तिला शिकू द्यायचं. एवढ्या लवकर का लग्न करतायत? राखीचे मामा म्हणतात, ती लहान आहे पण 18 वर्ष पूर्ण आहे. तिचे आईबाप 2 वर्षांपूर्वीच वारले. मीच सांभाळतोय तिला. इथे मलाच माझं करता येईना. तिला कुठे सांभाळायचं? माझ्याही 2 मुली आहेत, त्यांचंही लग्न करायचंय. त्यामुळे लग्न लवकर लावून देतोय. तुम्हाला करायचं असेल तर सांगा, नाहीतर दुसरं स्थळ पाहू आम्ही. हे ऐकून प्रशांत खूप घाबरतो आणि म्हणतो, नाही नाही मामा, मी तर फक्त विचारत होतो. एवढ्या सुंदर मुलीला कोण नकार देईल? मी तुमच्या राखीशी लग्न करायला तयार आहे. हे ऐकून सर्वांना खूप आनंद होतो, परंतु राखीच्या चेहऱ्यावर कोणतेही हावभाव नसतात. ती आनंदित झाली आहे की दुःखी हे सुद्धा कोणाला कळत नाही. फक्त मामाने विचारल्यावर ती लग्नाला होकार असल्याचं सांगते. या दोघांच्या होकारानंतर पुढील काही दिवसांमध्येच त्यांचं लग्न होतं आणि प्रशांत राखीला घेऊन मुंबईला येतो. मुंबईचं जग राखीसाठी खूप वेगळं असतं, पण लग्नानंतर राखी नेहमी शांत असायची.
प्रशांतला कळतच नव्हतं की राखीचं नेमकं काय बिनसलंय. आणि एक दिवस तो राखीला विचारतो, राखी काय झालंय तुला? तू लग्नानंतर नेहमी अशी गप्प गप्प का असतेस? राखी म्हणते, काही नाही. पण प्रशांत तिला खोदून खोदून विचारतो. जेव्हा राखी म्हणते, ठीक आहे, आज मी तुम्हाला सगळं खरं खरं सांगते. खरं तर माझी लग्न करायची इच्छा नव्हती. मला आणखी शिकायचं होतं. माझ्या आईबाबांनी मला शिकवायचं होतं. परंतु ते देवाघरी गेले आणि मी मामाच्या घरी राहायला लागले. त्याच्यावर तरी किती भार बनणार ना. म्हणून मी लग्नासाठी हो म्हणाले. पण मला खूप शिकायचं होतं. मोठी सरकारी अधिकारी बनायचं होतं. हे ऐकून प्रशांतला आश्चर्य वाटतं. प्रशांत विचारतो, खरंच तुला सरकारी अधिकारी बनायचं होतं का? तुला 12वीला किती मार्क्स पडले होते? राखी म्हणते, 95%. हे ऐकून तर प्रशांतच्या पायाखालची जमीनच सरकते आणि तो विचारतो, काय 95%? पण लग्नाच्या वेळेस विचारलं तर तू 45% म्हणाली होतीस. राखी म्हणते, तेही मामाने सांगितलं होतं. एवढ्या हुशार मुलाबरोबर कोणी लग्न करणार नाही असं तो म्हणाला, म्हणून मी खोटं सांगितलं. प्रशांत हसू लागतो आणि म्हणतो, पण आता तर खरं कळालंय ना मला. तुला खरंच शिकायचंय का? ठीक आहे, खूप शिक. मी तुला शिकवेल, मोठी ऑफिसर बनवेल. पण त्यानंतर मला विसरून तर नाही जाणार ना. राखी म्हणते, असं कसं विसरेल तुम्हाला? तुम्ही माझं आणि माझ्या आईबाबांचं स्वप्न पूर्ण कराल. देवासारखे राहाल तुम्ही मला. मी तुम्हाला कधीही विसरणार नाही. हे शब्द प्रशांतच्या कानात घुमतात आणि तो वर्तमान काळात येतो. त्याच्याबरोबर पत्रकारांची फौज उभी असते. पत्रकार त्याला विचारतात, हे सगळं कधी सुरू झालं? कसं झालं? प्रशांत सांगतो, जेव्हा मला राखीने सांगितलंय की तिला शिकायचंय, मोठी सरकारी अधिकारी बनायचंय. त्यानंतर मी राखीला सर्वात आधी तिचं ग्रॅज्युएशन पूर्ण करण्यास सांगितलं. मी एक साधा शिपाई, मला जास्त पगारही नव्हता. परंतु राखीचा शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी मी ओव्हरटाईम करू लागलो. काही महिने तर मी 4-4 तास रिक्षाही चालवली. राखी माझ्यासाठी खूप चांगलं वागायची. एका बायकोचे सगळे कर्तव्य तिने पूर्ण केले. आम्ही खूप खुश होतो. ती मला म्हणाली होती, जोपर्यंत मी सरकारी अधिकारी बनत नाही तोपर्यंत बाळ होऊ द्यायचं नाही. मी यासाठी तयार झालो. राखीने मेहनतीने ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. अख्ख्या कॉलेजमध्ये पहिली आली होती ती. तो दिवस माझ्यासाठी खूप आनंदाचा होता. ग्रॅज्युएशनच्या 3 वर्षातच ती सरकारी नोकरीचाही अभ्यास करायची आणि ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर अवघ्या 6 महिन्यातच तिला सरकारी नोकरीही लागली. तिचं स्वप्न पूर्ण झालं होतं. आजही मला तिचा तो चेहरा आठवतो. तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता आणि डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. ती मला फक्त धन्यवाद धन्यवाद म्हणत होती. तुमच्यामुळे सगळं झालं असंच म्हणत होती. त्या दिवशी तिच्यासाठी मी तिचा देव होतो. या जगातील सर्वात महत्त्वाचा महान व्यक्ती होतो. पण एका फ्यूनची बायको आज एक मोठी सरकारी अधिकारी बनली होती. सुरुवातीचे काही महिने तर खूप आनंदात गेले. अगदी स्वप्नासारखं वाटत होतं. मी तेव्हा सगळे तिला सलाम करायचो. ते पाहून मला खूप अभिमान वाटायचा. पण स्वतःच्या ऑफिसमध्ये साहेबांना सलाम करायची सवय असल्यामुळे कधीकधी मी तिलाही सलाम करायचो. तेव्हा ती हसायची, थोडी चिडायची आणि म्हणायची, हे काय करतायत? मी कितीही मोठी सरकारी अधिकारी बनले तरी तुम्ही माझ्यासाठी जे काही केलंय ते मी कधी विसरणार नाही. परंतु 6 महिन्यांपूर्वीच हळूहळू सगळं बदलायला लागलं. ती माझ्याशी तुटक वागायला लागली. हळूहळू तिला माझी लाज वाटायला लागली. कधी तिच्या ऑफिसचा एखादा कार्यक्रम असेल, एखादा फंक्शन असेल तर ती मला न्यायचं टाळायची किंवा माझी ओळख करून देताना मी पिऊन आहे हे सांगायची. माझ्या लक्षात यायला लागलं होतं की आता मी पिऊन असल्याची तिला लाज वाटायला लागली आहे. तिचं स्टेटस, तिचा रुबाब हे माझ्यापेक्षा खूप मोठं होतं. मी तिला शोभत नव्हतो हे मला समजत होतं. पण माझ्या प्रेमावर विश्वास होता की माझं प्रेम खरं आहे आणि त्याची किंमत तिला माहिती आहे. पण एक दिवस माझ्या मनात जी भीती होती ती खरी ठरली. मी एक रात्री ती घरी आलीच नाही. मी तिला शोधण्याचा खूप प्रयत्न केला. तिला फोन केला. तिच्या ऑफिसच्या लोकांना विचारलं.
पण तिच्याबद्दल कोणाला काही माहीत नव्हतं. ती 2 दिवसानंतर घरी आली तेव्हा तिला मी विचारलं, कुठे गेली होतीस? तर ती मला म्हणाली, माझ्या आयुष्यात खूप मोठा बदल झाला आहे. आता मी तुझ्याबरोबर नाही राहू शकणार. मला ते शक्य नाही. तेव्हा मला जबर धक्का बसला होता. मी तिला विचारलं, हे काय बोलतेस तू? तर ती मला म्हणाली की मला मान्य आहे, आज मी जे काही आहे ते फक्त तुझ्यामुळे. तू होतास म्हणून तर मला हे पद मिळालं, ही सरकारी नोकरी मिळाली. परंतु माणसाचे विचार बदलतात, माणूस बदलतो. तसंच आता मीही बदलले आहे. मी नेहमी तुझा आदर करत राहील, परंतु आता मला तुझ्याबरोबर संसार करणं शक्य नाही. मी तुझ्याबरोबर जगू शकत नाही. जेव्हा मी तिला विचारलं की तू असं का बोलतेस, तर राखी म्हणाली, माझ्याबरोबरचं काम करणारा एक सरकारी अधिकारी आहे, राहुल नावाचा. माझं त्याच्यावर प्रेम आहे, त्याचंही माझ्यावर प्रेम आहे आणि आता आम्ही दोघांनी लग्न करायचं ठरवलंय. तू मला घटस्फोट दे आणि त्यानंतर आपण दोघे वेगळे होऊ कायमचे. ही गोष्ट ऐकून पत्रकारांनाही जबर धक्का बसलेला असतो. कुणी असं कसं वागू शकतं हे त्यांना वाटतं. पत्रकार विचारतात, मग तुम्ही काय ठरवलंय? तुम्ही तिच्यासाठी एवढं केलं, मग तिला घटस्फोट देऊन तू तुझ्या आयुष्यात सुखी राहा असा विचार का नाही केला? तुम्ही हे सगळं पत्रकारांसमोर का आणलं? प्रशांत चेहऱ्यावर केविलवाण हसू आणतो आणि म्हणतो, सर्वात आधी मी हाच विचार केला होता. एकदम उदात्त विचार, महान विचार की तिला माझ्याबरोबर ना राहायचंय ना, मग ठीक आहे, मी तिला सोडून देतो, तिला घटस्फोट देतो. ती राहील तिच्या त्या तोलामोलाच्या सरकारी ऑफिसर सोबत. पण नंतर मला वाटलं की नाही, मी तिला सोडणार, घटस्फोट देणार. ती कायद्याने सज्ञान आहे, मोठी ऑफिसर आहे, तिच्याकडे पैसा आहे. तिला हवंय तिथे एक दिवस करूनच राहणार. ती काही आता माझ्याबरोबर राहणार नाही. पण मला हा अन्याय मुकाट्याने काही सहन करायचा नाही. ती माझ्याबरोबर चुकीचं करते, चुकीचं वागते, माझ्यावर अन्याय करते आणि हे सगळं जगासमोर आणायलाच हवं. म्हणून मी माझी गोष्ट तुम्हा सर्वांसमोर घेऊन आलो. एक पत्रकार विचारतो, मग तुमची इच्छा नेमकी काय आहे? काय करायचं? तुम्हाला तिच्या विरुद्ध तक्रार करायची का? त्यांनी तुमचा विश्वासघात केला, त्यांची नोकरी जावी, त्यांची बदनामी व्हावी, अशी तुमची इच्छा आहे का? प्रशांत म्हणतो, नाही, अशी माझी कोणतीही इच्छा नाही. जर आज तिचं माझ्यावर प्रेम नसलं तरी आजही मी तिच्यावर तितकंच प्रेम करतो आणि तिला कोणताही त्रास व्हावा, तिला दुःख व्हावं, तिची बदनामी व्हावी अशी माझी इच्छा नाही. पण एक व्यक्ती म्हणून, एक माणूस म्हणून मला स्वतःलाही असं वाटायला हवं ना की मी अन्याय नाही सहन केला, अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. दुसरा पत्रकार विचारतो, मग यानंतर जर राखी मॅडम परत आल्या आणि म्हणाल्या की मी माझा विचार बदलला आहे आणि आता मला तुझ्याबरोबर राहायचंय, मला माझी चूक समजली आहे, आपण आनंदाने संसार करू, तर तुमचा निर्णय काय असेल? प्रशांत म्हणतो, मी माझा निर्णय आता बदलणार नाही. मलाही आता तिच्याशी संसार करायचा नाही. कारण एकदा माणसाचं मन बदललं ते कायमचं बदलतं. ते परत आधीसारखं नाही होत. धागा तुटला की कितीही जोडण्याचा प्रयत्न केला तरी गाठ पडतेच. आता आमचंच आयुष्य आधीसारखं कधीही होऊ शकत नाही. मला तिच्याबरोबर राहायचं नाही. पत्रकार विचारतात, आम्हाला नेमकं कळतच नाहीये की तुम्ही हे सगळं कशासाठी करतायत? तुम्ही गप्प राहून कोणाला न सांगता हे करू शकला असतात. राखी मॅडमही आयुष्यात सुखी राहिल्या असतात आणि त्यांची बदनामीही झाली नसती. प्रशांत म्हणतो, मी हे स्वतःसाठी केलंय. मी राखीला घटस्फोट देणार, ती त्या सरकारी ऑफिसरशी लग्न करून आनंदाने सुखाचा संसार करणार, हे तर निश्चित आहे. परंतु आयुष्याच्या शेवटी जेव्हा मला हे सगळं आठवेल तेव्हा मला हे वाटायला नको की मी फक्त दुसऱ्यांसाठी केलंय, स्वतःसाठी काहीच केलं नाही. त्यासाठी मी हे सगळं करतोय की मागे वळून पाहताना मला एवढं तर वाटेल की मी स्वतःसाठी काहीतरी केलंय, माझ्यासाठी लढलोय, काहीतरी केलंय, म्हणून हे सगळं. असं म्हणून प्रशांत तेथून निघून जातो. संपूर्ण राज्यात, संपूर्ण देशात पुढील काही दिवसात प्रशांतची गोष्ट व्हायरल होते. सगळेजण त्याच्याबद्दल बोलतात
राखीला शिव्या देतात, नाव ठेवतात, तर प्रशांतबद्दल मात्र चांगलंच बोलतात, त्याच्यावर दया खातात. परंतु आणखीन एक नवी बातमी येते आणि सगळेजण प्रशांतला विसरून जातात. प्रशांतचं दुःख मात्र आयुष्यभरासाठी असतो. तो आयुष्यभरासाठी एकटाच राहतो, राखीची आठवण काढत. तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, आवडली का आजची गोष्ट? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि अशाच नवीन नवीन गोष्टींसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.